जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांना वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाचा मोठा फटका बसला आहे। या नैसर्गिक आपत्तीत केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काढणीला आलेली केळीची बाग अक्षरशः भुईसपाट झाली आहे। प्राथमिक माहितीनुसार सुमारे 2540 हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। वादळी वाऱ्याच्या तडाख्याने हजारो केळीचे झाडे उन्मळून पडली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून केळीची लागवड केली होती, मात्र ऐन काढणीच्या काळात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने ही नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून पंचनाम्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। काल संध्याकाळी 6 वाजता जे वादळ आलं त्यामध्ये हिरवडी, पिंपरी, पाडळे, मोहगण, कर्जोद, केराळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। केळीचं अक्षरशः केळी जमीनदोस्त झालेली आहे। आजच नाही, दरवर्षी याच जून महिन्यामध्ये हे आसमानी संकट या शेतकऱ्यांवरती येत असते आणि दरवर्षी शेतकरी कोलमडला जातो आहे, भरडला जातो आहे। याच्यामध्ये शासनाने कोणतीही आजपर्यंत भरीव मदत दिलेली नाही। तरी शासनाने कमीत कमी भरीव मदत जर मिळत नसेल, शासन द्यायला असमर्थ असेल, तर आम्हाला गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी। त्यामुळे तरी आम्हाला काहीतरी रोजगार मिळेल किंवा पैसा त्याच्यातून उपलब्ध करता येईल, कारण शासनाने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। फक्त जो तुटकी मदत मिळते, तुटक्या मदतीने या केळीमध्ये काही होणार नाही आहे। कमीत कमी 1000 केळी लागवड करण्यासाठी आणि त्याला वाढवण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो। आणि जर दरवर्षी याचप्रमाणे जर या केळीचं नुकसान होत असेल, तर शेतकऱ्यांनी एवढा पैसा कुठून उपलब्ध करावा? त्यासाठी शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी किंवा गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी, ही शासनाकडे आमची एक मागणी आहे। हिरवडी गावातून बोलत आहे। आमच्या शिवारात भयंकर नुकसान झालेलं आहे। आम्ही यावर्षी अक्षरशः जेमतेम पद्धतीने उभे होतो, तेही आम्ही कोलमडलो आहे। आम्हाला शासनाकडे एवढंच मागणी आहे की आम्हाला चांगली मदत मिळावी आणि तात्काळ मिळावी। नाही तर आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला केळी फेकायला सुद्धा मजुरी नाही आहे, एवढी आमची परिस्थिती बेकार आहे आजच्या कंडिशन। हजारो हेक्टरवरती नुकसान आहे, कोट्यवधीचं नुकसान आहे। आम्ही सकाळी मंत्री महोदय, आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याशी बोलणं झालं, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्याशी बोलणं झालं व आपल्या रावेर विधानसभेचे आमदार अमोलदादा जावडे यांच्याशी बोलणं झालं व त्यांनी सांगितलं, शासनाला तात्काळ सूचना दिल्या की शेतकऱ्याचे त्वरित पंचनामे करा व शेतकऱ्यांना भरीव अशी मदत केली जाईल, असे आश्वासन गिरीश भाऊ, रक्षाताई व अमोल भाऊंनी दिलेलं आहे। व आम्हाला तेच मागणी आहे की बा शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी व शेतकरी ह्या संकटातून सावरला गेला पाहिजे व त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की बा लवकरात लवकर आपण शासनाकडून मदत मिळवून देऊ। आम्ही काय सांगा बा, आमच्या केळी पिकावरतीच आहे, पण त्या कालच्या दिवशी आमची केळी पुरी उद्ध्वस्त झाली। आमचं जीवन त्याच्यावरतीच आहे। आमची केळी आहे तर आमचं जीवन आहे। आमचा ती केळी गेली, आता आम्ही आज कशावर जगणार? आम्हाला सरकारकडे मागणी हीच आहे की आमची भरपाई नुकसान आम्हाला मिळावी। साधारण किती हेक्टर होतं? आमची केळी होती 1 हेक्टर। कितीचं नुकसान आहे तुमचं? आता काय, आता आम्हाला ते केळी उभं करायला कमीत कमी 3-4 लाख रुपये लागून गेले। आता कसं आहे, आमचं कमीत कमी आम्हाला ते नुकसान भरपाई तरी पाहिजे। आता आम्ही ते तयार कशी करणार? दुसरं पीक कसं उभं करणार? हेच आमची शेतकऱ्याकडे मागणी आहे, आपल्या सरकारकडे मागणी आहे। आता पेरणीचे दिवस आलेले आहेत. पेरणीचे दिवस आलेले आहे, आता आम्ही कशी तयार करा त्याला?
आम्ही पैसे कुठून आणा? आता अगोदरच आम्ही पैसे इकून तिकून काही घरातून काही जे काय असेल मोडून माडून सने आम्ही ते पैसे आणले आणि ते शेतीला लावले, केळीला लावले. लोकप्रतिनिधी वगैरे, कृषी अधिकारी आले होते का पाहणी करण्यात? आणि आज आले होते फक्त आणि ते पाहणी करून पुढे चालले गेले पाटला गावाला. पंचनामा केले का? पंचनामा वगैरे काहीच नाही झाला अजून. मग आता पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा होती आपल्याला, काय झालं मग ते? आता अजून काय आहे, फक्त आता हे TV9 वाले आले होते, त्यांनी सुद्धा आमचे फोटो वगैरे काढले. आता तुम्ही पण आले, आता आमचं हे काय जे काही नुकसान झालं आता तुम्ही पण बघून राहिले. आम्हाला दुसरं काहीच नाही, आम्हाला भरपाई नुकसान मिळावी हीच आमची आशा आहे.